नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्हाला 4,500 रुपये आले नसतील तर तुम्हाला कारण माहीत असणे गरजेचे आहे. कोणत्या कारणामुळे तुम्हाला 4,500 रुपये आले नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या कारणामुळे हे पैसे आलेले नाहीत ते तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ हस्तांतराच्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 25 सप्टेंबरला 34 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,545 कोटी 47 लाख एवढा निधी जो आहे वितरित करण्यात आलेले. 26 सप्टेंबरला आपण बघितलं तर 38 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 584 कोटी रुपये जमा करण्यात आलेले. तर 29 सप्टेंबर रोजी यामध्ये बघितलं तर 34 कोटी 74 लाख 116 भगिनींच्या खात्यामध्ये 521 कोटी रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले. आता यामध्ये आपण टोटल लावली की 1,20,000च्या जवळपास ही संख्या होते आणि आपण लाभार्थ्यांची संख्या जर पोर्टलवर बघितली तर 2 कोटीपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. म्हणजे उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत. हे पैसे कधी जमा होतील तर काही तांत्रिक अडचण जी आहे या सरकारच्या समोर आलेले आहेत, या पोर्टलच्या समोर आलेले आहेत आणि जोपर्यंत तुमचं तांत्रिक अडचण दूर होणार नाही तोपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. काही तांत्रिक अडचण आलेली असल्यामुळेच हे तुम्हाला तुमचा पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, तिसरा टप्पा असेल हे तुम्हाला मिळालेला नाही. तांत्रिक अडचण ही लवकरच राज्य सरकारमार्फत दूर करून उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. उशिरा का होईना तुम्हाला ते पैसे मिळणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे समय. जय हिंद, जय महाराष्ट्र.